चाचा, हा त्या किल्ल्यावरचाच फोटो आहे ना? हा फोटो मीच काढलाय. हा काय द्वारपाल? चाचा, ही माझी आई आहे. तिच्या बरोबर जो हा माणूस आहे ना, त्या माणसाला मी शोधतोय. बेटा, ह्या 20 वर्षात मी खूप जोडप्यांचे फोटो काढलेत. तर कुणाला कसं लक्षात ठेवणार? नाही, पण चाचा तुमच्याकडे एखादी ते निगेटिव्ह असेल ना, किंवा ते एखादी कॉपी असेल? आहे का? फोटो मीच काढलाय, म्हणजे त्याची एक कॉपी नक्कीच त्या स्टुडिओत असणार. कारण माझी तशी पद्धतच होती. लोकांचे फोटो काढले की त्याची एक कॉपी स्टुडिओत जपून ठेवायची. चाचा, आपण त्या स्टुडिओमध्ये जाऊन तो फोटो बघू शकतो का? मी तुम्हाला नक्कीच तिथे घेऊन गेलो असतो, पण नाही, मी तिकडे नाही जाऊ शकणार. का? काही वर्षापूर्वी माझी बायको रुक्साना स्टुडिओत असतानाच अल्लाला प्यारी झाली. त्या स्टुडिओत गेलं की मला तिच्या आठवणी येतात आणि मला तिचा भास होतो आणि खूप त्रास होतो. माझ्या तब्येतीवर असर नको म्हणून माझा होता रेहान, त्यानं मला तिथं जायची बंदी केली. चाचा, मी तुमच्या भावनांचा आदर करतो, पण आमचं त्या स्टुडिओमध्ये जाणं खूप महत्वाचं आहे. मला माझ्या वडिलांना शोधायचंय. मला आणि माझ्या आईला वाऱ्यावर सोडून गेलेल्या माणसाला एकदा भेटायचंय. नाही, मी नाही जाऊ शकत तिकडे. चाचा, तुम्हाला जर तिकडे येऊन त्रास होणार असेल तर आम्ही जातो तिकडे, तुम्ही नका येऊ. अरे नहीं बेटा, नहीं. रेहान को पता चलेगा तो मुझ पर बहुत गुस्सा करेगा. चाचा, जिथे तुमची जवळची व्यक्ती गेली आहे ना, तिथेच मला माझ्या जवळच्या व्यक्तीचा चेहरा दिसू शकतो. हवं तर ही अल्लाची इच्छा आहे असं समजा. त्याने दोन समदुखी माणसांना एकत्र आणलंय. प्लीज चाचा. ताई, प्लीज, हवं तर आम्हाला तुमचीच मुलं समजा, पण त्यांना काही सांगू नका प्लीज.